हे शरीर आपल्याला इतक्या गोष्टी शिकवते, पण आपण शिकायला तयार नाहीये. दिवसभर आपण जे काही खातो त्यातलं सार आपण घेतो. सार जे आहे त्याच्यातून आपलं शरीर बनतं आणि असार आहे ते बाहेर जातं. दिवसभर आपण जे काही पाणी पितो त्याच्यातून जे काही शुद्ध पाणी आहे, जे काही सत्वगुण आहे ते आपलं शरीर ॲक्सेप्ट करतं आणि जे नको आहे ते आपण बाथरूमला जातो आणि बाहेर टाकतो. जर आपल्याला एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर उलटी होते, जर त्याच्यातून सार आपल्याला घ्यायचं असेल तर आपण सार घेतो आणि जे असार आहे, जे नको आहे आतमध्ये आपल्या शरीराला, ते उलटीमार्फत बाहेर काढतो. पण इतकं आपलं शरीर कार्य करते, पण आपले विचार का कार्य करत नाहीये? कारण आपण श्वासासोबत आपला जो आतमध्ये असलेला अंतरात्मा आहे तो पण श्वास घेतोय, आपण बाहेरची हवा आत घेतोय, ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय. इतकंही आपल्याला माहिती आहे, पण त्या श्वासासोबत आपण आतमध्ये पॉझिटिव्हिटी घेत नाहीये. आपण नकारात्मक विचार घेतोय. आणि पॉझिटिव्हिटी जी आपली आहे, जी काही शरीराने इतकी शक्ती तयार करून, जी शक्ती तयार केली अन्नामार्फत, पाण्यामार्फत, हवेमार्फत, ती एनर्जी आपण नको त्या कार्यामध्ये टाकतोय. सांगायचा अर्थ हाच की आपण जेव्हा इन्हेलेशन करतोय, जेव्हा आपण श्वास घेतोय त्याच्यामार्फत आपण पॉझिटिव्ह विचार घ्यावे, पॉझिटिव्ह विचार आतमध्ये ठेवावे आणि आतमधली जी नकारात्मकता आहे ती बाहेर टाकावी. आपलं संपूर्ण शरीर जर योग्य रीतीने कार्य करतंय तर आपली बुद्धी पण कार्य करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघाव्या, पॉझिटिव्ह गोष्टी ऐकाव्या, पॉझिटिव्ह गोष्टी बोलाव्या, जेणेकरून आपल्यासोबतही पॉझिटिव्हच गोष्टी होतील. सार ते घ्यावे, असार ते जाणून त्यागावे.